आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. उजळून टाकू कुसूप आणि पत पुन्हा लिहाया मुचे, भारत व्यास वाल्मिकी येथील दावत महामंत्र आहे नवे शब्द साधा. जयाच्या स्मृतीने जळे मिलेंच बाधा, देशावघा जयाच्या अभावी. शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी, पुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौर्य ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरुजू महाराज की जय. शाहिस्ते खान नामजाद झाला, त्याला किताब दिला आणि तो तिथून निघाला. शिवाजी महाराजांच्याकडे स्वारी करण्यासाठी निघाला. शिवाजी महाराजांनी मिरज सोडलं, पन्हाळ्यावरून राहिले. का पन्हाळ्यावर राहिले, मिरज का सोडलं, सिद्धी जोहर निघाला, त्याचं काय काय झालं, त्याच्याबरोबर कोण कोण होते, सगळा विषय आपण विचार केला, तिथून झाला. पण याबरोबर बादशाह आदिलशहानं दिल्लीला एक पत्र पाठवलं. जे दिल्लीला पत्र पाठवलं त्याचाही विचार आपण करीत होतो. कशासाठी पत्र पाठवलं? पत्र पाठवलं ते एकाच कारणासाठी की शिवाजी महाराजांचा नायनाट मी करू पाहतोय आणि यात मी माझे सैन्य पाठवलं आहे, पण आपणही काही मदत कराल, आपणही काही सैन्य पाठवाल तर बरं होईल. त्यानं जे पत्र पाठवलं ते जर पाहिलं, विचार केला, तर यांची आतापर्यंत विचार करण्याची जी शैली आहे ती पुन्हा पुन्हा दृगोचर होती, तशी इथंही दृगोचर होती. आदिलशहानं औरंगजेबाला पत्र पाठवलं, शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा मी इरादा धरलाय आणि त्यासाठी फाजल खान बरोबर दिलाय, पण मुख्य आहे तो सिद्धी जोहर. सिद्धी जोहरला मी पाठवलाय, बरोबर फाजल खान आहे, बरोबर रुस्तुम जमान आहे, बरोबर अन्य सरदार आहेत, 35,000 फौज देऊन पाठवलाय. पण हे करीत असताना आपण काय करा. दिल्लीलाही त्याने जे पत्र लिहिलं त्या पत्राचा सारांश किंवा आशय ज्याला म्हणतो आपण तो असा आहे. खाली बसतो म्हणजे मागच्या माणसाला दिसतं, दुसरं काहीतरी घे इथं बस. कोहस्तानी दख्खनमध्ये शिवाजी भोसला खुद मुख्त्यार काफिरी सल्तनतीची बुनियाद घालू पाहत आहे. अर्थ लक्षात घ्यायचा. काफिरी म्हणजे मुसलमानांच्या शिवाय इतर आहेत ते सगळे काफिर, हिंदू आहेत ते काफिर त्यांच्या हिशोबात. मूर्तीपूजा करतात ते काफिर, कुफ्र म्हणायचं त्याला. मूर्तीपूजा म्हणजे कुफ्र आणि मूर्तीपूजा करतात ते काफिर. आणि या अर्थानं शिवाजी राजा इथं दख्खनमध्ये काफराची स्वतंत्र सल्तनत राजसत्ता उभा करू पाहतोय, त्याचा पाया घालतोय, बुनियाद आहे. इस्लाम आणि इस्लामी रियासत यांच्या हिताच्या दृष्टीने गोष्ट काफी खराब आहे. नुसतं सत्ता घालतोय इथपर्यंत दुःख नाही, परत ते काय आहे, इस्लाम आणि इस्लामची सल्तनत किंवा इस्लामची हित रियासत याच्यासाठी हे घातक आहे. आणि आम्ही समाजवादी लोक असं म्हणतो की शिवाजी महाराजांची सत्ता, शत्रू शिवाजी महाराजाला काय म्हणून ओळखतो हा विचार करणं कायम महत्त्वाचं आहे. स्वतः शिवाजी महाराज स्वतःला काय म्हणून घेतात हा विषय महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांचे लोक शिवाजी महाराजाला काय म्हणतात हा विषय महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांची सत्ता हिंदू पतपातशाही आहे, हिंदूंचं राज्य म्हणून आहे. हिंदूंचं राज्य यातला गुण असा आहे की सर्वांना समान वागणूक, सर्वांना म्हणजे सर्व धर्मांना, पण सत्ता हिंदूंची. सर्वांना समान वागणुकीचा अर्थ आता जसा आहे तसा नाही. सर्वांना समान वागणूक म्हणजे विशिष्ट जातींना, विशिष्ट वेगळ्या लोकांना सगळं काही मुक्त्यार, सगळं काही चालू आहे. तुमच्या धर्माचा प्रचार आचार नुसता तोंडानं करायचं नाही, कृतीनं करीत असताना त्यासाठी बाटवाबाटवी करायची.
हजारो लोकांना लव जिहादच्या विळख्यात आणून बाटवून टाकायचं, हजारो लोकांना ख्रिश्चन करायचं, हे जे सध्या चालू आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य नव्हे. शिवाजी महाराजांच्या राज्यात, शिवाजी महाराजांच्या काळात गोव्याच्या हिंदू लोकांनी प्रार्थना केली, महाराज आमच्यावर अत्याचार होत आहेत, आम्हाला बाटवून ख्रिश्चन केलं जात आहे, आम्हाला वाचवा, तुम्ही आमचे तारणहार आहात. म्हणजे शिवाजी महाराज कुणाचे तारणहार आहेत किंवा शिवाजी महाराजांचं राज्य कुणाच्या संरक्षणासाठी आहे याचा विचार हिंदूंच्या, केवळ हिंदूंच्या. पण इतरांनी येतं गुण्यागोविंदानं राहावं, त्यांना स्वतंत्र दर्जा मिळणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. आता नुकत्याच ज्या घटना चालू आहेत ना, केरळमध्ये ख्रिश्चन प्राबल्य आहे आणि त्यांची बाजू लोकसभेत घेऊन भांडली जाते. नुकताच महाराष्ट्रात एक कायदा निर्माण केला आणि त्या कायद्याच्या विरोधात भांडण विधानसभेत केलं अनेक पक्षाच्या लोकांनी. काय कायदा केला माहिती आहे का? नाही, जे लोक शेड्युल्ड कास्ट आहेत, शेड्युल्ड ट्राईब आहेत, म्हणजे ज्याला आपण ST किंवा अजून दुसरे नावं जे देतो, त्यांना ते सुधारण्यासाठी स्वतंत्र सवलती दिलेल्या आहेत शासनाने. पण हे लोक जर ख्रिश्चन झाले, हे लोक जर मुसलमान झाले तर त्यांच्या सवलती संपुष्टात येणार आहेत. का? तुम्ही धर्म बदलला तर तुम्ही शेड्युल्ड कास्टमध्ये राहिलेच नाहीत ना कायद्याच्या हिशोबात. तुम्ही ख्रिश्चन व्हायचं ते पैशासाठी व्हायचं, ते जमिनीसाठी व्हायचं किंवा बाटवलं झालं म्हणून व्हायचं, तुम्हाला अनेक सवलती त्यांच्याकडून मिळतात. मग सरकारनं स्वतंत्र सवलती द्यायचं कारण काय? पण त्याला विरोध केला गेला. म्हणजे मताचं राजकारण किती गलिच्छ असू शकतं हे याचं प्रत्यंतर आहे. त्याला विरोध केला गेला, हे चुकीचं आहे. लोक असं समजतात इस्लाम म्हणजे एकच धर्म, यात जातीपंथ नाहीत, यात भेदभाव नाहीत, सगळे सारखे आहेत. पण इस्लाममध्ये सगळे सारखे आहेत असं म्हणता येत नाही. त्यातले मूलभूत पहिले 2 फरक आहेत, शिया आणि सुन्नी. जगभर त्याच्याबद्दल वाद चालू आहेत. नुसते वाद नाही, शिया लोक सुन्नीच्या मशिदीत बॉम्ब टाकतात, सुन्नी लोक शियांच्या मशिदीत बॉम्ब टाकतात, कत्तलीच्या कत्तली करतात, आजही करतात. त्या काळात होत होत्या एवढंच नाही, आत्तासुद्धा चालू आहे. आणि याच्याहून पुढचं असं आहे की त्यांच्यातही हजारो जाती आहेत. काय होतंय? लक्ष बरोबर मग कट कर ना. हजारो जाती आहेत. तांबोळी वेगळे, बागवान वेगळे, शेख वेगळे, कुरेशी वेगळे, प्रत्येकजण वेगळा वेगळा. एकाची मशीद दुसऱ्याला उपयोगात आणता येत नाही. बागवानाची मशीद वेगळी असते, कुरेशीची वेगळी असते, भोऱ्याची वेगळी असते. असं त्यांच्यातही पोटभेद आहेत. पण सांगायचं फक्त इस्लाम, शांतीचा धर्म फक्त इस्लाम. आणि जगात आज असणारी अशांती, सगळ्या देशात असणारी अशांतीचं एकच कारण आहे. सगळा अभ्यास करा पहा काय आहे. इथं आपला विचार इथं आहे की हा इस्लाम आता कशात आहे? संकटात आहे. शिवाजी राजा स्वतंत्र काफिरी राज्याची बुनियाद घालू पाहतोय. आणि दुसरा विषय आहे तो नुसतं बुनियाद घालतो एवढं नाही, इस्लाम आणि इस्लामी रियासत म्हणजे धर्मही संकटात आहे आणि इस्लामी राज्यशास्त्रही संकटात, राज्यशासनही संकटात आहे. आणि म्हणून ही गोष्ट अत्यंत इस्लामच्या दृष्टीनं अत्यंत खराब आहे. मग काय पाहिजे? शिवाजी पुरा धोकेबाज आहे. आदिलशाह म्हणतोय बरं का, मी नाही, आदिलशाह म्हणतोय. तरी त्या बागी शिवाजीला मातीस मिळवण्यासाठी जास्तीत जास्त फौजेसह एखादा तजुर्बेकार म्हणजे अनुभवी शाही सिपह सलार म्हणजे तुमच्याकडचा सरदार दख्खनमध्ये पाठवावा, त्याचा इंतेजा आहे. विनंती काय आहे? जास्तीत जास्त फौजेनिशी एखादा शहाणा, बुजुर्ग, जाणता असा माणूस तुम्ही दख्खनात पाठवा, आम्ही त्याची वाट पाहतोय. आम्ही शिवाजीवर आमची फौज रवाना केलीच आहे, आणखी फौज पाठवावी. दोघं मिळून शिवाजीचं राज्य आणि शिवाजी राजा बुडवून टाकू, हा त्यातला भाव आहे. सांगण्याचं उद्दिष्ट काय? पत्र नुसतं आम्हाला मदत करा नाही आहे. पत्र हे आहे इस्लाम खतरे में. पत्र हे आहे इस्लामी राजवट संपुष्टात यायला लागली म्हणून तुम्ही मदत करा, शिवाजी राजाला संपवा. पत्र हे आहे की स्वतंत्र हिंदू राज्याचा पाया शिवाजी राजा घालतोय, त्याला बुडवायचं गरजेचं आहे. औरंगजेब याच्यावर विचार करायला लागला. औरंगजेबाला ते पत्र आलं. औरंगजेबाचा स्वभाव फार गंमतशीर आहे. त्याच्याबद्दल
जे काही लिखाण आहे, वाङ्मय आहे, उपलब्धता आहे, त्याच्या स्वभावाचं चिंतन मांडता येतं किंवा विचार करता येतो, तो कोणत्याही गोष्टीचा निर्णय त्वरित करीत नाही. तो त्याच्यावर खूप विचार करतो. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले, त्या सगळ्या प्रकरणात जयसिंगाने लिहिलेली सर्व पत्र याची उत्तरं त्वरित पत्र आले की लगेच दिली अशी नाहीत स्वभावाची. शिवाजी महाराज आग्र्यात कैदेत पडले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला केलेले विनंत्या, अर्ज आणि त्यानं त्याच्यावर घेतलेले निर्णय हे लगे नाहीत. शिवाजी महाराजांनी मला आता दक्षिणेत जाऊ द्या, माझे सगळे किल्ले तुमच्या ताब्यात देण्यासाठी मला दक्षिणेत जाऊ द्या म्हणून विनंती केली. औरंगजेबानं उत्तर लगेच दिलं नाही, पुढं दिलं. विचार केला. का असं म्हणतो, जाऊ द्यावं की नाही द्यावं? नाही जाऊ द्यायचं. मग दक्षिणेत जायची गरज नाही, तुझे किल्ले द्यायचेत ना, इथून तुझ्या लोकांना पत्र लिही, ते माझे लोक ताब्यात घेतील. मला संन्यास घ्यायचा आहे म्हणून मला काशीला जाऊ द्या, गरज नाही. औरंगजेब प्रत्येक वेळी खूप लांब विचार करतो, दिवस खातो. तसाही येतो तो विचार करतोय. तो सतत हातात जपमाळ घेऊन जप करायचा. आपण करत नाही का तुळशीची माळ? तसं स्फटिकाच्या मण्याची माळ मुसलमान लोक हातात जपमाळ म्हणून घेतात आणि त्याला तस्बीह म्हणतात. आपण मणी खाली ओढतो, ते वर ओढतात. उलट प्रत्येकाच्या कृतीत वेगळं असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या उलटी. लक्षात ठेवा. आपण शेंडी राखतो, ते दाढी राखतात. आपण सूर्यपूजक आहेत, ते चंद्रपूजक आहेत. प्रत्येक गोष्ट सोपं असतं त्यांच्याकडं. धर्मगुरूला काही विचारलं गेलं, त्याला नाही कळालं की तो म्हणतो हिंदू या अशा परिस्थितीत काय करतो त्याच्या उलटं कर, एवढंच. तसं हा जपमाळ हातात घेऊन जप करीत असायचा. जपमाळेतल्या मण्याप्रमाणे त्याची बुद्धी सर चालायला लागली. एक मणी म्हणजे त्याचा वेगळा डावपेच असायचा. आत्तापर्यंत आदिलशाही फौजा शिवाजीराजावर चालून गेल्या आहेत, मान्यवर सरदार चालून गेलेत, पण त्यांनी मार खाल्ला. म्हणजे आदिलशाहीला शिवाजीराजा आटोपता येत नाही. मग आता आदिलशाह फौज पाठवतोय, ते करतोय, आपणही पाठवावी असा विचार त्याच्या मनात चालू होता. बगावतखोर शिवाजी. बगावतखोर का म्हणतो तो? कारण शिवाजीराजानं स्वतंत्र राज्य उभं करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, बंड उभा केलेला आहे म्हणून बगावतखोर. आणि दुसऱ्या अर्थानं मोगली राज्यात त्यांचे अर्ज आहेत ना, की माझे वडील तुरुंगात पडलेत, आम्ही तुमच्याकडे सेवेला यायला इच्छुक आहेत, तुमची सेवा आम्हाला मिळावी, पण वडील तुरुंगात आहेत, त्यांना सोडवून द्या. हा त्याचा सुरुवातीचा भाव आहे. म्हणजे तुम्ही आमचे वतनदार आहात. शिवाजीराजांना त्या अर्थाने तो वावतो, बघतो, बोलतो. बगावतखोर वतनदार बंड करून उठला, स्वतंत्र राज्य स्थापन करायला लागला म्हणून बगावतखोर. आणि त्या अर्थाने तो विचार करतो की शिवाजीला संपवण्याचा आता गरज आहे. कारण औरंगजेबाचा स्वतःचा सुद्धा शिवाजीराजावर राग आहे. कारण काय? कारण औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता 1656-57ला, हा दख्खनचा सुभेदार होता, त्यावेळी शिवाजीराजांनी जुन्नर लुटलं होतं आणि एक नगरही लुटलं होतं. ही दोन्ही मोगलाची गावं आहेत, धनाढ्य गावं आहेत, संपन्न गावं आहेत. ही दोन्ही गावं लुटली होती. पहिलं ठाणं लुटलं होतं जुन्नरचं, तारीख 30 एप्रिल 1657. आपण पहिल्यांदा बोलून गेलो होतो, आठवतंय का? पहा की ते जुन्नरचं ठाणं लुटलं. त्याच्या आधीच काही दिवस शिवाजी महाराज आम्ही तुम्ही मित्र आहोत म्हणून त्यांच्याशी बोलत होते, तुमचे आम्ही अंकित आहोत, तुम्ही सांगाल ते करू. आणि जुन्नर लुटलं की दुसऱ्या दिवशी माणूस पाठवला होता, सोनोपंडवीर, आम्ही तुमच्याशी निष्ठावंत आहोत, तुमची कृपा अशीच राहू द्यावी, पण लुटलेला माल द्यायचं काही सांगितलं नव्हतं. 700 घोडे जुन्नरातून लुटून नेले होते, आठवत आहे का? आणि काही धन कापड चोपडही होतं. तसं नगर सुद्धा लुटलं होतं. आता त्याला अहिल्यानगर म्हणतात, अंबिकानगर आपल्या भाषेत. हे अहिल्यानगर आताचं, ते नगरही शिवाजी महाराजांनी लुटलं होतं. आणि नगर आणि जुन्नर या दोन्हीची धनसंपदा अपार होती. किती लिहून दिलं होतं म्हणजे औरंगजेबाचं मोगलाई शासनाची सत्तेतलं किती धन शिवाजी महाराजांनी नेलं होतं? 900 घोडे, कापड चोपड जड जिवाहीर आणि 40 लाख रुपयाहून अधिक किमतीची संपदा शिवाजी महाराजांनी नेली होती.
40 लाख रुपये बरं का. आत्तासुद्धा 40 लाख आपल्याला मोजता येत नाहीत, लिहिता येत नाहीत. लिहून दाखवा तुम्ही, आकड्यात लिहून दाखवायची बरं का. 40 लाख रुपयाची धनसंपदा शिवाजी महाराजांनी लुटून नेली होती. मी परवा पण उदाहरण दिलं होतं. 40 लाख म्हणजे 10 लाख, म्हणजे अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस शिवाजी महाराजांना मिळालेली संपदा आहे ना 10 लाखाची आहे. त्या 10 लाखाचं गणित त्यावेळेस सोन्याच्या किमतीत काढलं होतं आपण. 1 तोळा सोनं 16 रुपयाला, 10 लाख रुपयाचे किती तोळा सोनं, त्या हिशोबात आजची किंमत काय, असा विचार आपण केला होता. आणि ती त्या दिवशी लगेच जमली नव्हती, पण एका विद्यार्थ्याने ते गणित चांगलं आहे त्याने ते काढलं होतं. किती काढलं होतं माहिती का? 292 कोटी रुपये. बरोबर आहे ना? नाही नाही, 592 कोटी रुपये. पहा, 592 कोटींवर 90 लाख म्हणजे 93 कोटी होते. मग 593 म्हणजे 600 कोटी सरळ ठोकताळ्याने धरायला हरकत नाही. 600 कोटी रुपये कितीला? 10 लक्षला. इथं औरंगजेबाचे 40 लक्ष रुपये नेलेत शिवाजी महाराजांनी. संपत्ती तेवढी लुटली. म्हणजे किती? साईचोक 24, किती झाले? 2400 कोटी रुपये. आजचा महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प असल्यासारखं काम आहे. आणि मग संतापेल नाही तर काय होईल औरंगजेब? शिवाजी राजा असं जर लुटालूट करायला लागला, बारकी बारकी गावं लुटायला लागला, बारकी म्हणजे त्याच्या हिशोबानं जुन्नर लहान आहे, त्याच्या हिशोबानं नगर लहान आहे, त्याची मोठी गावं फार मोठी आहेत. प्रत्यक्ष औरंगाबाद केवढं मोठं आहे त्याच्या काळातलं. संभाजीराजांनी ते लुटलंय माहिती आहे का? 18 पुरं आहेत औरंगाबादातली. किती? 18. 10 आणि 3 8. उपनगर म्हणतो. उपनगर म्हणणं वेगळं. पुरं मुख्य औरंगाबाद गावाच्या पेठा लहान मोठ्या, खुर्रमपूर, शहाजहानपूर, औरंगापूर, अशी 18 पुरं आहेत. ही संभाजीराजांनी लुटली आहेत. नुसतं एकच पूर लुटायला 3 दिवस लागले. म्हणजे किती लुटालूट केली असेल संभाजी महाराजांनी, लक्षात ठेवा. शत्रूची मालमत्ता लुटून आणणं हे पराक्रमाचं द्योतक आहे, किंवा आपलं राज्य चालवण्यासाठी ते आवश्यक आहे. ते शिवाजी महाराजांनी केले आणि संभाजी महाराजांनी केलेलं आहे. संभाजी महाराजांच्या भीतीपोटी औरंगजेबानं औरंगाबादला कोट बांधला. म्हणजे औरंगाबाद उघडं होतं. औरंगाबादला तटबंदी बांधली अख्ख्या गावाला. लक्षात ठेवा. आजची तटबंदी बघितली, आठवलं पाहिजे. ही तटबंदी माझ्या संभाजीराजांच्या कर्तृत्वाचं, पराक्रमाची निशाणी आहे. संभाजीराजाच्या भीतीतून निर्माण झालेला हा कोट आहे. जेव्हा आपण संभाजीनगरला जाऊ, संभाजीनगर म्हणजे लक्षात येत आहे ना, हां, तिथं जाऊन ते तटबंदी पाहू, तेव्हा असं वाटलं पाहिजे की ह्याचा एक एक दगड म्हणजे संभाजी महाराजांच्या एक एक तलवारीचा घाव आहे, एक एक घणाचा घाव आहे. भीतीपोटी औरंगजेबानं बांधलेले हे आहे. दुर्दैवानं पुढच्या गोष्टी घडल्या, हा विषय वेगळा. पण पराक्रमी संभाजी महाराज किती आहेत? प्रत्येक ठिकाणी अशी त्यांची निशाणी आहे, ती लक्षात ठेवली पाहिजे. आता इथं 40 लक्ष रुपयाची संपत्ता म्हणजे 2400 कोटी रुपयांची संपत्ती शिवाजीराजा लुटून नेतोय. आणि मग औरंगजेबाला त्याचा संताप होईल, नाही तर काय होईल? पण ज्यावेळी हे सगळं लुटलं ना, तेव्हा औरंगजेब दक्षिणेत आहे, बिदरमध्ये आहे, औरंगाबादचा सुभेदार आहे. पण तो शिवाजी महाराजांचं काहीही करू शकत नाही. कारण त्याचं कारण आहे ते वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे, खाली बस, मला लोकांना दिसतं. त्याचं कारण आहे ते असं आहे की यावेळी औरंगजेबाचा बाप आजारी पडलाय दिल्लीत. आणि ते आजारी पडलेलं पाहून त्याचं चित्त सैरभैर झालंय. म्हणजे वडील आजारी पडणं, पोरानं सैरभैर होणं, अस्वस्थ राहणं हे साहजिक आहे वडिलाची सेवा शुश्रूषा करण्यासाठी. पण ह्याचं सैरभैर होणं आहे ना, ते वेगळं आहे. का? की आपण दक्षिणेत असताना वडील तिकडे आजारी पडलेत, तिथले बाकीचे जे आपले भाऊ आहेत ते बापाच्या मृत्यूची वाट पाहतायत, आणि ते जर गादीवर बसले तर आपलं काय होईल? आपल्याला सत्ता कशी मिळेल? म्हणून तो इथून दक्षिणेतून उत्तरेत जाण्याच्या प्रयत्नात आहे. आणि बरोबर हीच गोष्ट शिवाजी महाराजांना माहीत आहे. तो का गप्प आहे? तो का करू शकत नाही? जरी आपण त्याच्यावर स्वारी केली तरी तो गप्प राहील, तो निघून जाईल. त्याला दिल्लीवर गादीवर बसायची घाई आहे. इथलं भांडण परत छंडपू, शिवाजीराजाशी परत भांडू, ते काय एवढं सत्र आहे असं त्याचा तेव्हाचा भ्रम आहे. शिवाजीराजे संपवणं हे काही फार मोठं नाही. आधी दिल्लीची गादी ताबीज करणं हे त्याचं ध्येय आहे. त्यासाठी तो प्रयत्नशील आहे, म्हणून तो दिल्लीकडे निघून गेला. मोठ्या कलात्मकरित्यानं
त्यानं आपल्या भावाचे पुतण्याचे खून पाडले आणि गादीवर बसला. औरंगजेब कसा आहे वाचा एकदा. किती लोकांचे खून केले त्यांनी वाचा. जन्मदात्या बापाला ज्याने कैदेत टाकलं म्हणजे खरोखर तुरुंगात टाकलं. आग्र्याच्या कैदेत, आग्र्याच्या किल्ल्यात. खिजर म्हणजे यमुनेचा पाट किल्ल्यातल्या पाण्याच्या रोजच्या गरजेपोटी आणून सोडलेला असतो. तो पाट, ते पाणी, यमुना या किल्ल्याची औरंगजेबानं बंद केली बापाला तुरुंगात टाकताना. आणि मग बाप कैद झाल्यावर त्याला तुरुंगात ठेवलं. आणि नुसतं तुरुंगात ठेवलं नाही, 2दा विष बाधेचा प्रयत्न केला. जन्मदात्या बापाला विष घातलं. जो वैद्य विष घालायला पाठवला, वैद्य म्हणजे तो खरं रोजच्या रोज बापाला उपचारासाठी नेमलेला होता, पण त्या वैद्याच्या हातनंच विष पाठवलं. म्हणजे भरोसा कसा असावा, वैद्य नारायणो हरी आपल्याकडं, आणि त्यांच्याकडं वैद्य. त्या वैद्यानं स्वतःच विष पिलं जन्मभर. याच्या पैशातून आपण जगलो, आपलं कुटुंब म्हणजे राजाने दिलेल्या धनातून, आणि त्याच राजाला विष पाजावं हे त्या वैद्यालाही सोचलं नाही. पण बापाला विष घालणं औरंगजेबाला सोचलं. औरंगजेबाने ते केलं. त्या वैद्याने विष पिलं, तो मरून गेला. बापाला मारण्याचा प्रयत्न, जिवंतपणे खून करण्याचा प्रयत्न करणारा औरंगजेब असा आहे. स्वतःचे सख्खे भाऊ यानं कैदेत टाकले, काही भाऊ मारले. मुंडकं समोर आल्यावर खरंच मेलंय का नाही बघायसाठी त्या मुंडक्याला सुद्धा कटेरीनं टोचून पाहिलं. इतका संशयी माणूस आहे. खरंच हा तो आहे का? काही मुंडकं भुस्सा भरलेलं दुसरंच काहीतरी नुसती कॉपी करून आणून ठेवली आहे, जसं आता ते फायबरचे वगैरे करतात तसं काही केलंय का? स्वतःचा थोरला भाऊ, त्याला याने असं मारलं. त्याच्या बायकांबरोबर यांनी लग्न केली. एका बायकोला त्यांनी नाही म्हणून सांगितलं, मी लग्न करणार नाही तुझ्याबरोबर. त्याने वारंवार विनंती केली. ती म्हणली माझ्याकडे असं काय आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करावं. ते म्हणला तुझे केस सुंदर आहेत. तिने केस कापले, औरंगजेबाला पाठवून दिले, हे घे म्हणली. तुझं शरीर खूप सुंदर आहे. त्याने शरीरावर ब्लेडनं म्हणतो मी, धारदार शस्त्रानं वार करून टाकली. ती त्याला वश झाली नाही, लक्षात ठेवा. पण औरंगजेब असा विचित्र आहे, सगळ्याचे मुडदे पाडले आणि गादीवर बसला. अनेक लोक घरातले, कुटुंबातले तुरुंगात घातले. अनेक लोक मारले, पुतणे मारले, आणि हा गादीवर बसला. बापाला किल्ल्यात टाकलं. बापाने मरताना एक पत्र लिहिलं, अरे तुझ्यापेक्षा ते हिंदू बरे का, मेल्यानंतर बापाला पाणी पाजतात, तू जिवंतपणे मला पाणी देत नाहीस. भावना कशा आहेत लक्षात ठेवा. पत्र लिहिलेलं आहे. आणि आता तो सगळ्यांना तुरुंगात टाकून राजसत्तेवर बसलाय म्हणून निर्धास्त झालाय. आणि आता निर्धास्त झालाय म्हणून तो दक्षिणेकडे लक्ष द्यायला लागलाय. याचं लक्ष यावेळेस शिवाजीराजाकडे आहे. त्यावेळेस दक्षिणेत तो जाताना वर गेला, वरचं सगळं संपलं की इकडं अफजलखानाची मोहीम उपटली. आता अफजलखान आणि शिवाजी महाराजांचं द्वंद्व होणार. या दोघात कुणीही मेलं तरी त्याला चांगलं होतं, कारण दोघंही त्याचे शत्रू होते. शिवाजीराजे तर हिंदू आहेत, काफर आहेत, म्हणून सत्ता संपवायची. आणि अफजल खान याने आपल्याला एकदा त्रास दिलेला आहे, याच्या पकडीत आपण सापडलो होतो. जर आपण त्यावेळेस सुटलो नसतो नशिबानं तर आपण तेव्हाच संपलो असतो. त्यामुळे या दोन शत्रूत कोणीतरी एक संपणं त्याच्या दृष्टीने हिताचं होतं. त्यामुळे त्यात काही त्याला लक्ष घालायचं नव्हतं. तो या सगळ्या घोड्यामोडीवर लक्ष ठेवून होता. काय होतंय पाहू नव्हता. त्याची अशी अपेक्षा होती की कुणीही मरो ठीक आहे, पण शक्यतो शिवाजीचं मरावा, कारण अफजल खान काय कर्तृत्वाचा आहे माहीत होतं. अजून शिवाजी महाराजांचा उदय आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विषयी हा कपटी आहे, धोकाबाज आहे असं त्याचं मत होतं. हा लुटारू आहे असं त्याचं मत होतं. हा बगावतखोर आहे असं त्याचं मत होतं. पण आत्ता काय होतंय, अफजल खान बळजोर आहे. आणि अफजल खानाला मारल्यानंतर सगळा हिंदुस्थान नाही जग हादरून गेलं. त्यात औरंगजेब हादरला. हा वेगळंच काहीतरी प्रकरण आहे. शिवाजीराजा सामान्य नाही. मग आता आदिलशहाने त्याच्यावर सरदार पाठवलाय. खरं तर आपणही मदत करायची, हा त्याचा तो अर्ज आलाय, त्याचा विचार करतोय. पण या दोघांच्या ह्याच्यात कुणीही मेलं तरी त्याला चालणार होतं. हसूही आलं नसतं, रडूही आलं नसतं, हसूही आले नसते. अफजल खान मेल्यामुळं त्याला त्यातल्या त्यात समाधान वाटलं, कारण आपला एक शत्रू मेला, जो आपल्याला डोईजड होता, आपल्याला पकडू पाहत होता, तो मेला. पण आता शिवाजीचा काटा काढला पाहिजे याचा विचार तो करायला लागला. काय करावं, डोकं सर जपमाळ्यातल्या मण्यासारखं त्याचं डोकंही चालायला लागलं.
त्यानं मान डोलवली. आता हे केलंच पाहिजे, नाहीतर शिवाजीराजा आटोपणं अवघड होईल. अनेक प्रयत्न करण्यातला हा पहिला प्रयत्न, पहिला म्हणण्यापेक्षा सुरुवातीला पत्र नव्हतं का पाहिलं, नंतर हे केलेलं आहे. सैन्य पाठवलं पाहिजे. शिवाजीला भरडून काढण्यासाठी अपरंपार फौज, जंगी साहित्य दख्खनवर रवाना करायचं मनसुबा ठरवला. पण सरदार कुणाला पाठवावा? पाठवायचा तो सामान्य नाही, कारण राजा एकटा शिवाजीराजा अशा विषयां नाही, तर त्याच्या मागे शहाजीराजासारखा कर्तबगार माणसाची परंपरा आहे. परंपरा याचा अर्थ शिवाजी महाराज सामान्य नाहीत. वडिलाच्या हिशोबात शिवाजी महाराज चालतात, त्याचा विचार औरंगजेब करतो. म्हणून माणूस कसा पाहिजे? बा हिम्मत पाहिजे, बा दिलेर पाहिजे, वाकिफे फने अरब, तजुर्बेकार, वफादार, जंग बहादूर असा हवा. युद्धात निष्णात पाहिजे. तजुर्बेकार म्हणजे अनुभवी पाहिजे. छातीनं दमदार पाहिजे. दमदार ह्याचा अर्थ त्याच्या काय म्हणू आपण त्याला, हिम्मतवान पाहिजे, बुलंद पाहिजे. मधीच गळून येता कामा नाही. फाजल खान पळून गेला, रुस्तुम जमान पळून गेला, तसं होता कामा नाही. मग अशा लोकांची काय कमी आहे काय त्याच्याकडं? कितीतरी लोक आहेत, मुघलाकडे काही कमी नाही, हजारो लोक आहेत. सरदारांची नावं घ्यावी एवढी कमी आहेत. पण औरंगजेबाला त्यातल्या त्यात सगळ्यात असा जोरा अजून वजनदार पाहिजे होता. यावेळी त्याला आठवण झाली कुणाची? दख्खनचा सुभेदार असणारा, प्रति औरंगजेबच असणारा, औरंगजेबाचं रूप असणारा, सगळ्या अर्थाने तसा कर्तबगार आहे, हिम्मतवान आहे, तजुर्बेकार आहे म्हणजे अनुभवी आहे, आणि जंग बहादूर पण आहे, युद्धात निष्णात आहे. जो सध्या औरंगजेबाच्या दख्खनचा सुभा आहे, म्हणजे मोगलांच्या दख्खनचं राज्य आहे औरंगजेब नाही, औरंगाबादमध्ये ज्याची नेमणूक आहे असा कोण आहे? त्याची आठवण त्याला झाली. औरंगजेबाचा नातलग नव्हे, प्रत्यक्ष मामा अमीर उल उमराव नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ते खान. त्याचं खरं नाव आहे मिर्झा अबू तालिब. शाहिस्ते खान हा किताब आहे, पहिला सुद्धा किताब आहे. नवाब बहादूर हाही किताब आहे. अमीर उल उमरा हाही किताब आहे. मामा भाचे दोघे एकसारखेच असतात ना, बरोबर आहे की नाही? दिसायला असतात. शेतीच्या कामात आपण शेतकरी लोक आहेत, तुम्हाला थोडंसं माहीत असेल. शेतात नांगरटीला किंवा कुठल्याही शेती कामाला बैलाची जोडी जी वापरतात ती जर मामा भाच्याची जोडी असेल तर ती जास्त उत्तम काम करते. बरोबर आहे का नाही? का माहीत नाही तुम्हाला? पण मामा भाच्याची जोडी हुडकून आणतात, शोधून आणतात, आणि मग ते बरोबर ती जोडी एका मेळानं चालते, काम उत्तम करते. लक्षात ठेवा. शाहिस्ते खान केवळ बादशाचा मामा होता म्हणून बडा होता असं नव्हे, तर तो खरोखर थोर होता, मुत्सद्दी होता, विद्वान होता, शूर सेनापती होता, अनुभवी शासक होता. सध्या त्याचा मुक्काम औरंगाबादला होता. तो दख्खनचा सुभेदार म्हणून तिथे राहत होता. सगळ्या अर्थाने तो वरचढ आहे. याने भाच्याची बाजू म्हणजे औरंगजेबाची बाजू, जेव्हा औरंगजेब सत्तेवर बसायचा तेव्हा त्याने बाजू घेतली होती. लक्षात ठेवा. औरंगजेब दिल्लीच्या सिंहासनावर बसण्यात ज्या लोकांचा वाटा आहे त्यातलाही एक शाहिस्ते खान आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे तो जयसिंग आहे. सगळी राजपूतांची सेना त्यामुळे, जयसिंगामुळे, मिर्झा राजा जयसिंग ज्याला म्हणतो आपण, तो जयसिंग जयपूरचा राजा, तो औरंगजेबाच्या बाजूला उभारला. तो खरं तर सुरुवातीला औरंगजेबाचा जो थोरला भाऊ होता दारा शिको त्याच्याबरोबर होता, पण त्याने औरंगजेबाचा पक्ष घेतला आणि दाराचा पक्ष सोडला, आणि म्हणून औरंगजेब पातशाह झाला. लक्षात ठेवा. आणि मग औरंगजेबानं माणसं बोलवले, फरमान तयार केलं मामाच्या नावानं, आणि फरमान त्यात लिहिलं की शिवाजीला नेस्तनाबूत करण्याची आमची इच्छा आहे, आणि ही कामगिरी तुझ्यावर सोपवलेली आहे. दख्खनच्या या स्वारीकरता अफाट घोडदळ, पायदळ, तोफखाना, शाही हरबे जंग मंजूर केला, आणि शिवाजीच्या विरुद्ध जी जी मदत करायला गरजेला आवश्यक आहे ती सगळी शाहिस्ते खानाला दिली. दिल्लीतून मोठी फौज यासाठी सोडायचा आदेश त्याने दिला.
औरंगजेबानं महाराष्ट्रावर सोडलेली ही पहिली लाट. त्याचं लक्ष आता दक्षिणेकडे होतं. तो जपमाळेत हातात घेऊन जरी जप करीत असला तरी त्याच्या जपमाळेतून आता प्रत्येक वेळी शिवाजी 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 असं अक्षर येत होतं. कारण चिंतन त्या अर्थाने होत होतं. कविभूषणानं त्या अर्थाने एक काव्य लिहिलेलं आहे. त्याचा मराठी अर्थ तसाच आहे की हे सगळे लोक मुसलमान असून जपमाळेतल्या मनाप्रमाणे शिवाजी 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 घोष का करतायत. त्याचा अन्वय त्यानं असा लावला की हे शिव शिव शंकराचं नाव हे घेतायत. त्याचं कारण असं की दक्षिणेत शिवाजी राजा इतका बलिष्ठ झाला आहे की त्याच्या भीतीनं शिवाजी शिवाजी झोपेत सुद्धा स्वप्नात सुद्धा जागीपणी सुद्धा यांना तेच नाव घ्यावं लागायला लागलेलं आहे. म्हणजे भगवान शिवाचं शंकराचं ते नाव नसून छत्रपती शिवाजीराजाचं ते नाव आहे असं ते काव्य आहे. औरंगजेब त्या अडीत आहे आत्ता. औरंगजेबाच्या दृष्टीने शिवाजीराजांनी महत्त्वाचा गुन्हा केला होता मुघल सत्तेचा, औरंगजेबाचा किंवा इस्लामचा. काय? शिवाजीराजा हिंदू होता आणि स्वतंत्र राज्याची पाया घालत होता. शाहिस्तेखानासाठी औरंगजेबानं फोडलेलं फरमान दौडत दौडत निघालं. औरंगाबादेला ते आलं. खानाला ते फरमान मिळालं. शिवाजीराजावर मोहीम म्हणजे हमखास फत्ते. शाहिस्तेखानाची मोहीम म्हणजे फत्तेच. शिवाजीपाशी फौज असून असून किती असणार. शिवाय विजापूरकराची 35,000 फौज. काल आपण सारासारानं विचार केला होता. 16 ते 22,000चं घोडदळ आणि सुमारे 40,000चं पायदळ असे वेंगुर्लेकरांनी लिहिलेलं आहे. इतरांनी 20,000 लिहिलेलं आहे. प्रत्येकाचं कमी जास्त धरा, 35,000 धरा असा आपण काल विचार केला होता. म्हणजे विजापूरकराची 35,000 फौज त्याच्यावर आधीच सुटली आहे. ती स्वराज्याची नासाडी करायला गेलेली आहे. मग आता आपलीही सोडायची आहे. शिवाजीराजाचा प्रश्न किरकोळ आहे असंच खानाला वाटलं. त्याने मोहिमेच्या कूच करायची तयारीचा आदेश दिला. फरमान आलं ना दिल्लीतनं, औरंगाबादेतनं त्यानं आदेश दिला, तयारी करा, दिल्लीतून काय येत आहे ते येऊ द्या, आपण आता निघायचं आहे. 8ही दिशांनी स्वराज्यावर काळे ढग यायला सुरुवात झाली. फौजांचा आणि शस्त्राचा सर्व बाजूनी महाराष्ट्रावर म्हणजे शिवाजीराजांच्या स्वराज्यावर. या स्वराज्य फारसं तसं लहान आहे, आजच्या दीर्घ महाराष्ट्र एवढं नाही आहे. 2 किंवा 3 जिल्हे इतके मर्यादा आहेत. पण ते सुद्धा संपवायला प्रचंड सेना शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या राज्याच्या चिंधड्या उडवण्यासाठी हे सगळी योजना सुरू झाली आणि ते सगळे लोक यायला लागलेले आहेत. साऱ्या बळानिशी विजापूर दरबार उतरलाय. औरंगजेब हे आपलं बळ तिथं लावू पाहतोय. एवढ्याशा स्वराज्याचं कसं व्हायचं. औरंगाबादाहून फौज निघणार ही बातमी आता शत्रू सैन्याला कळाली. म्हणजे विजापूरकर आता इथे बातमी आली. त्यांना आनंद झाला. आता शिवाजी संपणार खास. कारण मोगलाची फौज येणार म्हणजे ती काय थोडी येणार नाही, अपरंपार येणार. शाहिस्तेखानाची फौजेची तयारी झाली. औरंगाबादेच्या बाहेर आणखी 4-5 शहरे वसतील एवढी फौज तयार झाली. औरंगाबादेच्या बाहेर सगळं लष्कर येऊन उभं राहिलं ना. एक औरंगाबाद नाही, 4 औरंगाबाद वसतील एवढी लष्कर आलं. एकूण किती फौज पाठवली आहे आकडा पहा बरं का. 77,000 घोडेस्वार आणि 30,000 पायदळ म्हणजे 1,00,000ची फौज. आत्तापर्यंत आलेल्या फतेखानाची 10,000, अफजलखानाची 25,000 आणि हा आता आलेला सिद्दी जोहर त्याची 35,000 आणि ही एकट्याची शाहिस्तेखानाची 1,00,000. त्यातले 77,000 घोडेस्वार. पंढरपूरची लोकसंख्या आता 1,00,000 आहे, 1,20,000 आहे. म्हणजे एवढी सैन्य घेऊन तो निघालाय पहा. 500 चिलकती हत्ती. किती? अफजलखानाच्या वेळेस 63 होते शिवाजी महाराजाला मिळालेले, पण हा निघालाय 500 हत्ती. साधे नाही, चिलखती हत्ती. म्हणजे माणसाला चिलखत घालतात माहिती आहे, हत्तीला चिलखत घालतात. लक्षात ठेवा. युद्धातले जसे योद्धे माणसं असतात, पुरुष असतात, तसे हत्ती पण योद्धे म्हणून असतात. हत्तीच्या अंगाला चिलखत घालायचं आणि त्याच्या सोंडेमध्ये पुढं शस्त्र द्यायचं. मग ते कधी पट्टा असतं दोन्ही बाजूला चालणारं, कधी साखळीला लावलेले ह्याचे गोटे असतात, लोखंडाचे
त्याला काटे असलेले गोटे असतात. नुसतं त्या सोंड कशीही फिरवली काय त्याला काय मरल ते मरल. चिलखती हत्ती ते सुद्धा साधे सुधे नाही. 500 म्हणजे आजच्या भाषेत हत्ती म्हणजे रणगाडा. 500 रणगाडे आजच्या परिभाषेत तुलना करा. एक रणगाडा असला तर काय होतं. हे सगळं घेऊन आता शाहिस्ते खान निघणार. नुसतं एवढं नाही, याशिवाय लोक कोण आहेत? कझाकी म्हणजे कझाकिस्तानचे रहिवासी. ते मोगलाच्या सत्तेतले आहेत, ते मुसलमान आहेत. पठाणी म्हणजे अफगाणिस्तान आपण आजच्या परिभाषेत म्हणतो. उझबेकिस्तान. गोंड राजे आपल्या मध्य प्रदेशात आणि थोडं राजस्थानच्या भागात किंवा अगदी सातपुड्याच्या भागात जे गोंड आदिवासी जमाती आहेत त्यातले गोंड आहेत. बक्सार हा हिंदुस्थानचाच एक भागाचं नाव आहे. उत्तर प्रदेशात एक बक्सार म्हणून जिल्हा आहे, थोडक्यात बक्सर जिल्हा, त्यातले बक्सारी. अरबस्थानातले. मंगोलियातले. मोगल म्हणजे मंगोलियाची. राजपूत म्हणजे राजस्थानातले. बुंदेल म्हणजे बुंदेलखंडातले वगैरे नामवंत सरदार, धिप्पाड लढवय्ये शेर या फौजेत होते. त्याशिवाय मराठी सुद्धा होते. औरंगाबादेपासून हा सेनासागर आता दिसायला लागला, बाहेर पडायला लागला. शेजारी देवगिरी आहे, लक्षात येत आहे का? हाच देवगिरी ज्याचं पारिपत्य किंवा जो संपवला होता अलाउद्दीन खिलजीनं 1318 साली, त्याच्यावर असाच अपार सेनासागर लोटला होता आणि देवगिरी बुडवला होता. हिंदुत्वाचं राज्य त्यावेळेस संपुष्टात आलं होतं. ते त्या देवगिरी किल्ल्यानं पाहिलं होतं. आता दुसरा हिंदू राजा निर्माण होतोय. त्या देवगिरी किल्ल्याला, त्या गडाला आनंद होतोय. पण त्यानं तो सेनासागर पाहिला शेजारून जाताना, तो कळवळला. सुमारे 343 वर्षापूर्वी 1318 साली असाच सेनासागर माझ्यावर आला होता. आता शिवाजीराजावर चाललाय. काय होणार शिवाजीराजाचं? पारतंत्र्याच्या वेदना मी भोगतोय. ते स्वतंत्र झालेत, आता त्यांचंही पारतंत्र्य येणार काय? हे लाखाचं लष्कर गेल्यावर काय होईल? देवगिरीला वेदना व्हायला लागल्या. खानाची तयारी सुरूच आहे. खानाची निघायची, कुचेची सुरू झाली. हरवलीचे फौजेचे झेंडे पहिल्या मंजिलीला रवाना झाले. म्हणजे सगळ्यात पुढं झेंडे जे असतात ना, सगळ्यात आघाडीला कोणचंही सैन्य चालतं तेव्हा निशाणाचे हत्ती किंवा नुसतं निशाण ढालकाठीला धरून पुढे चालतात. ढालकाठीला म्हणजे उंच काठी, चारी अंगाला ताण बांधलेले असतात आणि ते पुढे घेऊन चालतात. आणि मग निशाणाची रखवालीची तुकडी त्याच्या पुढे असते आणि त्याच्या सभोवताली असते. नंग्या तलवारी खांद्यावर टाकून ते पठाण, सिद्धी किंवा अजून कोणी असतील ते त्याच्या नेमणुकीचे लोक ते बरोबर चालत असतात. आपलं ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा डोळ्यापुढे आणा. लाखभर लोक चालतात म्हणजे कसे चालतात? त्यांच्यासारखे चालतात. घोड्यावर असतील, पायानं असतील, चालत जायचं, पुढच्या मुक्कामावर जायचं. पुढचे झेंडे पुढे गेले, तंबू टाकले की मग मागच्या लोकांनी पुढे जाऊन राहायचं. मागचे तंबू काढायचे, पुढच्या गावात टाकायचे. असं सैन्याचं काम चालत असतं. सगळ्यात पुढं काय असतं माऊलींच्या? सगळ्यात पुढं आठवत आहे का नाही? काय विसरले सगळे? महिन्याभरात विसरले. सगळ्यात पुढं निशाण असतं, नगारा असतो. बरोबर, नगाराच्या मागे एक दिंडी, दिंडीच्या मागे अश्व आहे, ते निशाणाचं आहे. ते निशाण आहे, ते जरीपटका आहे, मराठ्यांचं निशाण आहे. ते शितोळ्यांच्या तुकडीचं निशाण आहे. त्यातल्या त्यात शितोळ्यांचं निशाण आलं याचा अर्थ असा, शितोळ्यांनी तो विषद केला अनेक वेळा, की त्यावेळी त्या काळात चोरा चिलटाचं भय होतं, दरोडेखोरांचं भय होतं, कुणीतरी लुटारू यायचं भय होतं. थोडी मराठी सत्ता स्थिर झाली होती, पण निजामशहाचं भय होतं. त्याला कळावं शितोळ्यांची तुकडी चालली आहे, पराक्रमी लोक आहेत, हे झेंड्यावरून कळलं पाहिजे. शितोळे चालले आहेत, त्यांच्या आश्रयानं देव चालले आहेत, त्यांच्या संरक्षणात देव चालले आहेत. आश्रयानं म्हणण्यापेक्षा संरक्षणात देव चालले आहेत. जर कुणी याच्यावर धाड घालेल तर पहिल्या शितोळ्यांच्या लोकांशी तुम्हाला समाचार घ्यावा लागेल, त्यांना संपवावं लागेल. आणि ते शक्य नाही, कारण ते पराक्रमी आहेत. झेंड्याची तुकडी अशी असावी लागते. आपण झेंड्याच्या तुकडीचा उल्लेखही पाहिला. शिवाजी महाराजांच्या पुरंदरच्या युद्धात काय झालं? झेंड्याची तुकडी वेगळी ठेवली होती. त्यांनी पराक्रम केला. तो बाजी जेध्यानी तो स्वार उचलला, झेंड्याच्या स्वारावर मोहोळ पडलं, मारायला लागले, त्याला उचलला आणि तो घेऊन गेला. झेंडा प्राणपणानं रक्षण करावं लागतो.
पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझाच मुद्रांकित. झेंडा तसं म्हणलं तर कापड आहे, पण तो झेंडा रक्षणासाठी राजाला जीवाचा आटापिटा करावा लागतो. लाखो सैनिक त्या झेंड्याच्या एका निशाणीसाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात. कारण तो पडला म्हणजे राज्य पडलं, तो पडला म्हणजे स्वाभिमान संपला, तो पडला म्हणजे संस्कृती संपली, तो संपला म्हणजे काही सत्वच संपलं. त्याच्या रक्षणासाठी सगळं करायचं असतं. झेंडा असा असतो. इथं या हरावलीचे झेंडे म्हणजे हिरवे झेंडे मुघल शासनाचे जे आहेत ना, ते मुघलाचं निशाण काळा आहे बरं का, लक्षात ठेवा. निशाणाचा रंग काळा आहे, हिरवेपणा आहे त्यात, पण मुघलाचे निशाण काळा आहे. ते निघाले, ते पुढच्या मंजिलीला निघाले. पेशखाना रवाना झाला. पेशखाना म्हणजे आवश्यक गोष्टी ज्या लागतात ते पुढे जाणं आहे. मग पुढे जाऊन सगळं पुढची तयारी करायची. तंबू मांडायचा मोठा. औरंगजेबाच्या छावणीचं एक चित्र आहे, कधीतरी पहा, मी दाखवेन. एका माणसाने पाहिली ती छावणी आणि ती रेखाटलंय. ते चित्र पाहायचं म्हणलं तर असं तासभर लागतो. असं झूम करून पाहावं लागतं आपल्याला मोबाईलवर. फार विलक्षण आहे चित्र. तंबू कुठं, तंबूच्या शेजारी जेवण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था, स्वयंपाक, घोडे बांधलेले आहेत, बाग आहे. औरंगजेबाच्या छावणीत बरोबर फिरती बाग असायची, कोंड्या घेऊन फिरायचा. सगळं त्यात आहे. पहा, कुचाची नौबत दणायला लागली. शाहिस्ते खान निघाला. एका मागोमाग एक सरदार निघाले. सरदारांची नावं ऐकून थांबू आपण, कारण वेळ होत आली आहे. एका मागोमाग एक निघाले. ती पहा, खानाची फौज, तिची रांगच्या रांग, ते घोडदळ, ते पायदळ, ते हत्तीदळ, तो तोफखाना, ती हत्तीची लांब रांग. 500 हत्ती चालायची म्हणजे रांग केवढी होईल. घोडदळ चालायचं म्हणजे केवढी रांग होईल. आता पालखी सोहळ्याचं आपण जेव्हा मोजमाप करतो तेव्हा लाखभर लोक आहेत, 2 लाख लोक आहेत ठरवतो, पण त्याचा अंदाज कशाने काढतो, मोजता येत नाहीत. मग कसं मोजायचं. सुमारे 2 किलोमीटरची रांग आहे पालखी सोहळ्यात चालणारी. 4 माणसाची रांग धरायची आणि त्याचं गणित करायचं. या पद्धतीनं चालतं. निघाले. ती तोपाची रांग, ती हत्तीची रांग, ती सरदाराची रांग. दोन्ही रांगा तेवढ्याच आहेत. ते सरदार हत्तीसारखे महापराक्रमी आहेत. मोगल रियासतीतील एक एक सरदार मान्यवर आहे. नावावरून त्यांचं पहा, त्यांची हाईट, त्यांचा नूर, त्यांचं वागणं. हा कोण आहे. हा पहिला सरदार आहे शमस खान पठाण. मोगल सरदारातील हा विख्यात पराक्रमी, तितकाच मानी आणि योद्धा आहे. त्याच्याहून शूर किंबहुना अजिंक्य असलेला दुसरा हा नामदार खान. हा तिसरा. प्रत्येकाची तारीफ कशी वेगळी वेगळी सांगायची, प्रत्येकाचं कर्तृत्व वेगळं वेगळं किती सांगायचं. नुसती नावं सांगू. प्रत्येकजण बहादूर आहे, प्रत्येकजण गाझी आहे, प्रत्येकजण रणमर्द आहे. पण प्रत्येकाचं वेगळं वेगळं युद्धातलं कौशल्य सांगण्यापेक्षा नावं. हा गयासुद्दीन खान, हसन मुनीम, सुलतान मिर्झा, मंचेहर तुरुक ताज खान, कुबाहत खान, हौद खान, इमाम बिरुदी खान, लोधी खान, दिलावर मौलद, अब्दुल बेग, खोजा सुलतान, सिद्दी फतेह खान, फतेह जंग, कारतलब खान, गाजी जंग. ही झाली सगळे मोगल म्हणजे मुसलमान म्हणतो मी. मग यातले कोणी उझबेक आहेत, कोणी काय ते मंगोलियन आहेत, कोणी कझाकिस्तानी आहेत, कोणी पठाण आहेत, कोणी उझबेकिस्तानी आहेत. पण ही पुढची नावं ऐका. भावसिंग हाडा, किशोर सिंग, श्यामसिंग, राजा गिरीधर मनोहर, राजा प्रद्युम्न. भगवान श्रीकृष्णाचा नातू आहे हो प्रद्युम्न म्हणजे नाव. हा राजा प्रद्युम्न आहे म्हणत नाही मी, पण कुणावर चालून जातोय. राजा अनिरुद्ध पोरगा आहे ना, नाव त्याचं आहे. राजा गिरीधर मनोहर कृष्णाचं नाव आहे, पण कुणावर चालून जातोय. कृष्णाचं रक्षण करणाऱ्या धर्मावर. राजा पुरुषोत्तम, नाव पुरुषोत्तम, वर्तणूक मात्र कशी आहे. राजा गोवर्धन, राजा राजसिंग गौड, राजा बीरमदेव सिसोदिया. सिसोदिया म्हणजे शिवाजी महाराजांचं कुळ आहे बरं का. हां. राजा रामसिंग, रायसिंग सिसोदिया, राजा अमरसिंग चंद्रावत,
चांद्याचा गौंड राजा, त्याचा सेनापती अरिंदम, शाहिस्तेखानाचा मुलगा अब्दुल फतेह खान. या सरदारात एक खोजा भंगड नावाचाही सरदार आहे. खोजा म्हणजे नाव भंगड आहे याचं, पण खोजा याचा अर्थ माहिती आहे ना, ज्याचं पुरुष बीज खच्ची केलंय त्याला खोजा म्हणतात. हे गुलाम म्हणून आणायचे आणि आपल्याकडे कामाला ठेवायचे, त्याचं खच्चीकरण करायचं, पुरुषत्व संपवायचं. पण ते पराक्रमानं सुद्धा युद्धात उतरत होते, त्यातले आहेत. आणि असे लोक असायचे ना खोजे केलेले, हे खोजे लहानपणीच करायचं. हे खोजे जेव्हा सुलतान किंवा या मुघल लोकांच्या बायका, ज्याला जनाना म्हणतो आपण, त्याच्या जनान्याच्या संरक्षणाला ठेवायची, अशी पद्धत होती. हे झाले सगळे. पण ह्याच्याहून पुढचे ऐका, ही ओळखली का? ही आपल्या राज्यातली लोक आहेत, आपले आहेत. कोण आहेत? सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाडगे, कमळोजी घाडगे, कमळोजी कोकाटे, जसवंतराव कोकाटे. नावं ऐका बरं का फक्त ही. मग आपण ठरवायचं कोण कोणाचा वंशज आहे महाराष्ट्रात सध्या. हा भोसले म्हणजे कोणाचा आहे, हा कोकाटे आहे म्हणजे कोणाचा आहे, हा घाडगे आहे म्हणजे कोणाचा आहे. कारण त्यांचे वंश पण लागतात, अजूनही कळतात. वृत्तीनं कोण आहे, हा त्या कोकाट्यातला आहे, लक्षात ठेवायचं किंवा ओळखायचं. त्र्यंबकराव खंडागळे, कमळोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे, दत्ताजीराव खंडागळे, ही सगळी 96 कुळीची कुळवंत मराठी मंडळी आहेत. पण यांना महाराजांपेक्षा शाहिस्तेखान आणि औरंगजेब जवळचा वाटतो, महाराज जवळचे वाटत नाहीत. अहो हे झाले ठीक आहेत, हे निदान पाहुणे आहेत, पण हे अजून नावं कोण आहेत ऐका. हे त्र्यंबकजीराजे भोसले, हे जिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले, ही खाशी खाशी भोसले मंडळी आहेत, नुसते भोसले आडनावाचे नाहीत. म्हणजे हे कोण आहेत? हे शिवाजीराजांच्या कुळातले, घरातले, शहाजीराजांचे चुलत भाऊ कोणी आहेत, कुणी पुतणे आहेत, कुणी शिवाजी महाराजांचे चुलते आहेत, कुणी भाऊ आहेत, कुणी भावाची पोरं आहेत. पण शस्त्र कोणाच्या विरुद्ध उचलतात? शिवाजीराजा विरुद्ध उचलतात, हा विषय नाही, ठीक आहे. पण शिवाजीराजा म्हणजे धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, असं भगवान श्रीकृष्णाचं वर्णन ज्याला सार्थ ठरतं ते शिवाजी महाराज आहेत. आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही जाता, केवढं आश्चर्य आहे ना. त्याच्याहून विशेष ती पहा, ती स्त्री, ती घोड्यावर बसून आयटीत चालली आहे. कोण आहे ती स्त्री युद्धात? हो, शाहिस्तेखानाच्या मोगली फौजेत एक स्त्री आहे. नुसती स्त्री नाही, ती ब्राह्मण आहे. मराठ्यांना का नाव ठेवायची, ब्राह्मण आहे ती आता. हिचं नाव पंडिता रायबागन, मशहूर, महाराष्ट्रात कीर्तिवान, माहूरच्या उदाराम देशमुखाची ही बायको. उदाराम देशमुख, माहूरची देशमुखीण. या बाईची बहादुरी सगळ्या जगात विख्यात होती. ही कर्तबगार होती, धार्मिक होती, मुत्सद्दी होती, अभिमानी होती. पण अभिमान होता मुघली सत्तेचा, आम्ही त्यांचे पाईक आहेत याचा. नवरा मेल्यापासून ती म्हणजे कंबर बांधून पदर खोचून मोगलाच्या सेवेत रुजू झाली होती. बाई म्हणून तिचं कौतुक करावं का शिवाजीराजांच्या विरोधात हत्यार धरते म्हणून शिव्या शाप द्यावेत. उदाराम वराडातल्या माहूरचे हे उदाराम देशमुख देशमुखी चालवित होते. मोगलाईतच मोठे झाले. उद्धवराम तथा उदाराम सेवा करता करता मरण पावले. 1632 साली ते मेले. तेव्हा त्यांचा पोरगा जगजीवन राम हा लहान होता. आणि हा लहान असल्यामुळं त्याच्या नावानं जहागिरी ही बाई चालवित होती. ही कर्तबगार होती. पण हा मोगलाईत इतका रुळला की त्याचं बोलणं वागणं तन्मय झाला मोगलाशी. आवडी निवडी राहणीमान सगळं मोगलाई झालं. शिल्लकच राहिलं नाही काही स्वतःचं. पण बादशाही सेवा नम्रतापूर्वक करण्यात यानं आपलं आयुष्य खर्ची घातलं. आणि जगजीवन राम लढता लढता औरंगजेबासाठीच मेला 1658. म्हणजे आता पोरगाही मेला तरी आई सेवेत आहे. नातवाच्या नावानं चालवत असेल किंवा स्वतःच्या नावानं चालवत असेल.
मुलाच्या मृत्यूनंतर बाबूराव नावाच्या नातवाला हाताशी धरून ही मोगलाची चाकरी करते आहे. आजी कशी असावी? हात धरून मोगलाच्या चाकरीत नेणारी असावी काय? नाही. कशी नसावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही आहे. आपल्या लेकाला, आपल्या नातवाला बाळकडू कुठलं पाजावं? जिजाऊ साहेबांसारखं पाजावं. शिवाजीराजाला बाळकडू जिजाऊ साहेबांनी दिलं, संभाजीराजाला बाळकडू त्यांनी दिलं, ते असलं पाहिजे. पण ही बाई मात्र विचित्र आहे. याच्या कर्तबगारीवर, मोगली सेवेतल्या तिच्या कामावर प्रसन्न होऊन औरंगजेबानी किंवा मोगल सत्तेने त्याला किताब दिलाय पंडिता, हा पण आहे. आणि राय बागन, राय म्हणजे राजा आणि बागन म्हणजे वाघातली राजव्याघ्री असं हिला म्हणता येईल. वाघातली राणी राय बागन असा तिला किताब दिला. पण या दोघीतला फरक आपण ओळखला पाहिजे. असावं कसं? जिजाऊ साहेबासारखं का रायबागांसारखं? एक मूर्तिमंत मुजरेबाजी शिकवते आणि दुसरं स्वातंत्र्य शिकवते. आपण आदर्श घ्यायचा जिजाऊ साहेबांचा आणि त्या अर्थाने वागायचं, ते अभ्यासणं, ते करणं, शिवाजी महाराजांच्या वर्तनाचा अनुरोध घेणं, धर्मरक्षण करणं हे आपलं काम आहे. धर्म वृद्धिंगत करणं हे आपलं काम आहे. त्याच्यासाठी शिवचरित्राचं चिंतन, प्रत्येक व्यक्तिरेखा आल्यावर आपण तसा विचार केला पाहिजे. म्हणून शिवचरित्र रोज आपण करतो. शिवचरित्र म्हणजे नुसत्या गप्पा मारत बसणे नाही, आचरणात आणणे म्हणजे शिवचरित्र. ते लोकांना समजून सांगणे म्हणजे शिवचरित्र. लोकांना धर्माचा रस्ता दाखवणे म्हणजे शिवचरित्र. मग ते धर्माचा रस्ता अनेक अर्थाने करता येतो. आपण पहिल्या दिवशी त्याचं चिंतन खूप केलं. अजून ज्या गोष्टी पुढे आहेत, अजून जो विचार आहे, या रायबागांचं कर्तृत्व काय, कार्य काय, तिनं कसं केलं, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री